शील का पालन करने से मन प्रसन्न होता है, अपने को मानसिक शांति प्राप्त होती है, दूसरे को भी मानसिक शांति देने के लिए हम लोग प्रयुक्त होते हैं, हम लोग प्रेरणा बनते हैं। वर्ण अपना तेज धर्म पालन करने से सुखद हो, आपका चेहरा करुणामय हो, सबको यश मिले, सफलता मिले। सब्बीतीय विभजन्तु सब रोगो विनशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुः। अभिवादनशीलिश्च नित्यम् उत्थापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वर्णो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सत्योन् वंशला रक्षन्तु सर्वदेवता सधम्मानुभावेन वंशला रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते साधु साधु। सभी उपासक उपासिकाओं को मंगल कामना, आशीर्वाद, यश और सफलता मिले। साधु साधु भवतु सर्वमंगलम्। नानागिरि गजवरम् अतिमत्तभूतम् महिला कार्यकारिणीच्या कार्यालयीन सचिव केंद्रीय शिक्षिका भारतीताई कवळे यांचे वडील, प्रज्ञा शिक्षक प्रसारक मंडळाचे सदस्य, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बदलापूर येथील के.एस. कदम गुरुजी यांचे काल रात्री 6 मार्च रोजी आपल्याला या ठिकाणी तुम्ही मुद्दा म्हणतात त्यामध्ये ती निश्चितपणे फॉलो येईल आणि या ठिकाणी महिला आपण आजच्या कार्यक्रमाला भेट देण्याचे ठिकाणी महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। मी आमचे सर्व संजय पांडुरंग भोसले यांनी लिहिलेली एक कविता इथे सादर करणार आहे। तर कवितेचं नाव आहे या जगात जर ती नसती, या जगात जर ती नसती तर तुला राखी कुणी बांधली असती, भाऊबीज कुणी केली असती, बहिणीसारखी काळजी तुझी सांग बरं कुणी घेतली असती। या जगात जर ती नसती तर, या जगात जर ती नसती तर राणी लक्ष्मीबाईच्या गोष्टी घडल्या नसत्या, सावित्रीच्या लेखी शिकल्या नसत्या, पी.टी. उषा धावली नसती, कल्पना चावला उडली नसती। या जगात जर ती नसती तर, या जगात जर ती नसती तर मदर तेरेसा जगाची माऊली झाली नसती, सिंधुताई अनाथांची सावली नसती। जी इच्छा व्यक्त केलेली आहे की धम्मपद झालं पाहिजे। हे बघा, आता
आपण जे पिछले गुरुजी सम्यक स्मृत हा जो संप केलाय की बुद्ध भ्रमण या आपण पुन्हा जोडतोय आणि धम्मपदाचं बीज रोवत चाललोय. आता ज्या त्या विहारातल्या उपासक उपासिकांनी आणि तेथील अध्यक्षांनी एकत्रितपणे हे 4 उपासनाला इथे येऊन बुद्धवंदना केले, आनापान ध्यान करणे, धम्मपदाचं वाचन केलं तर नक्कीच 423 गाथा या प्रत्येक विहारात पार पडणार आहे अशी मी आशा बाळगते. आणि सर्वांना बुद्ध विहारांना शुभेच्छा देते, कारण हे माझं 10वं बुद्ध विहार आहे, आपलं 10वं बुद्ध विहार आहे. अतिशय चांगलं गुरुजी, नक्कीच तुमची ही इच्छा ही पूर्ण होणार आहे. तर आता पुढे संगीत भारतीय बोलणं सभेने पण म्हणजे असे ऑर्डर द्यावी की दर आठवड्यातून एकदा विमर्शना ही 10 मिनिटाची का ही झाली पाहिजे. तर अशा प्रकारे हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला आहे आणि त्यातून लोकांना धर्मपद म्हणजे हा उपक्रम अतिशय चांगला आहे. या उपक्रमाला भरतीने देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ देतात आणि त्यामुळं त्याचा देखील या ठिकाणी आभार मानतो आणि हा उपक्रम असाच चालू असावा. या उपक्रमाला बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पिंपरीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबवत राहून जाय. मध्ये 23 आणि 24 याचं आपण पठण करणार आहोत. ते झानीय सातत्तिका नित्यं दृढं परोत्तमा पुष्पेति धीरा निर्वाणं योगक्षेमं अनुत्तरम् स्थानवत्तो सतीमत्तो रुचिकमस्य जय भीम. आज फाल्गुन अष्टमी आणि फाल्गुन अष्टमी आहे. तसेच त्या 8 मार्च महिला दिन यानुसार मी आज बाबासाहेबांचा आज विचार तुम्हाला सांगणार आहे. व्हेरी गुड. तर बाबासाहेब म्हणतात की महिलांची प्रगती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी समाजाची प्रगती मोजतो. साधु 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 तेरा अनंत आकाश भूदके अनंत आकाश भूदके अखिलंते हि अखिलं अखिलंते हि अखिलं चेत ठाणे हि रंसियो श्वेतठाणे हि रंसियो चेतवर्णानि चरन्ति श्वेतवर्णानि चरन्ति अनंत